श्री स्वामी समर्थ। मैत्रिणींनो, इथे बघा मी पूर्ण ब्लाऊज तयार करून घेतलेला आहे। आता ब्लाऊज फिटिंग कसं करायचं हे आपण बघूयात। हे बघा, सर्वात आधी काय करायचं, तुम्हाला बरोबर अगदी कडेने, जेवढी कडेने टीप टाकता येईल तेवढी कडेने टीप दोन्ही बाजूने सुद्धा टाकून घ्यायची। ठीक आहे, न मार्जिन घेता फक्त कडेने टीप टाकून घ्यायची। आता बरोबर आपल्याला कसं फिटिंग करायचं ते आपण इथे बघूयात। सर्वात आधी मी इथे घेतलं मापाचं ब्लाऊज। असं कमरेला कमर जोडून घ्यायचं। मापाचं ब्लाऊज आणि आपलं ब्लाऊज बरोबर असं जोडत जोडत घ्यायचं कमरेला। ठीक आहे, त्यानंतर जिथपर्यंत मापाचं ब्लाऊज आलं तिथे एक असं मार्जिन करून घ्यायचं। त्यानंतर एक फोल्ड करायचं आणि परत एक फोल्ड करायचं, म्हणजे 4 फोल्डमध्ये तुमचा हा कपडा झाला पाहिजे। त्यानंतर टेप घेऊन मोजून घ्यायचं। हे बघा 2 इंच, 2 इंच आपला हा एवढा कपडा आहे, तर 2 इंच सरळ सरळ इथे मार्जिन करायचं आणि इकडून सुद्धा 2 इंच मार्जिन करून घ्यायचं। ठीक आहे, एकदम सोपी पद्धत सांगते तुम्हाला, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। त्यानंतर आपल्याला मापाच्या ब्लाऊजचं दंडघेर मोजायचा। तर इथे दंडघेर आलेला आहे 5.25 इंच, म्हणजे 5 इंचाला 2 लाईन कमी, जेवढं आलं तेवढं इथे दंडघेर घ्यायचं। ठीक आहे, आणि आता काय करायचं, सरळ आपल्याला इथे लाईन ओढून घ्यायची। तर हे जी मेन फिटिंग आहे ती अशा पद्धतीने सरळ आपल्याला अशी सरळ टीप आली पाहिजे। आपली मेन फिटिंग असते ती कुठे वाकडी झाली नाही पाहिजे, तेव्हा तुमची मेन फिटिंग व्यवस्थित येईल, काखेमध्ये झोळ पडणार नाही आणि फिटिंग सुद्धा व्यवस्थित येईल। त्यानंतर जे आपण मार्जिन केलं ती मार्जिन लक्षात ठेवून 2 ते 3 शिलाया टाकून घ्यायच्या। त्यानंतर बघा आपण इथे बघा बाहीचं ब्लाऊजचं फिनिशिंग बघा किती सुंदर आलेलं आहे सगळीकडून। अशी तुम्हाला ब्लाऊज शिवायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुमच्याकडे पहिले व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझे व्हिडिओ दिसतील। तर बघा किती सुंदर फिनिशिंग आलेलं आहे। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता मला सपोर्ट करा। धन्यवाद।